श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अशा घरातून लक्ष्मी कधीही जात नाही, या गोष्टी नक्की करा। आपल्याकडे भरपूर पैसा यावा असे सर्वांना वाटते। आपले जीवन श्रीमंत आणि उच्च लोकांमध्ये बसणे उठणे असावे असे सर्वांना वाटत असते। यासाठी सर्वांचे आपापल्या परीने प्रयत्न चालू असतात, परंतु सर्वांच्या प्रयत्नांना यश येते असे नाही। काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरी भरपूर पैसे मिळवतात आणि खूप श्रीमंत देखील होतात, परंतु काही व्यक्ती अशीही असतात, त्यांनी कितीही कष्ट घेतले, भरपूर मेहनत घेतली तरी त्यांची परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही। त्यांची गरिबी कधीही त्यांची पाठ सोडत नाही। कधी कधी असे होते की घरात भरपूर पैसा येतो, परंतु तो लगेच निघून जातो। घरात पैसे येण्यापूर्वीच जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आणि काही व्यक्तींचे उत्पन्न खूपच कमी असते। त्यांना आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासही ते पैसे पुरत नाहीत, तर त्यातून बचत कशी होणार? उलट कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि ते कर्जबाजारी होतात। जर तुमचे पण असे झाले असेल तर या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल, परिस्थिती बदलायची असेल तर फक्त आम्ही जो आपणास उपाय सांगणार आहोत तो उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने, मनापासून केला तरी नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल। कारण कोणतेही कार्य केले तर मनापासून केले, श्रद्धेने केले तर ते कार्य करण्यापूर्वी आपल्याला विश्वास पाहिजे की हे काम माझे होणारच आहे, मी करणारच आहे। आपल्याला असा घट्ट विश्वास असला पाहिजे, तरच आपले कार्य संपन्न होईल। म्हणून मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवून हे कार्य करावेत, म्हणजेच फक्त 2च महिन्यात तुम्हाला या सर्वांचा प्रभाव जाणवेल की तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये किती बदल झाला आहे। उत्पन्नाचे विविध मार्ग दिसतील, उत्पन्नात वाढ होईल, कर्जाला आळा बसेल, पैशाला पैसा लागेल, बचत होईल आणि आपण कर्जापासून मुक्त व्हाल। चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे तो उपाय। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया तुम्ही ब्रह्मांड नायक चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका। तर मित्रांनो, घरातील मीठ म्हणजे साक्षात लक्ष्मीचे प्रतीक आहे। घरातील मीठ पूर्णपणे कधीही संपून देऊ नका। बरणीत नेहमी मीठ शिल्लक ठेवा। संपण्यापूर्वी मिठाचे 1 पॅकेट आणून ठेवा। परंतु मिठाच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात। ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी मीठ कधीही खरेदी करू नये। शक्यतो मिठाची बरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊन देऊ नये, त्याआधीच बरणीत मीठ भरावे। शक्यतो मीठ नेहमी काचेच्या बरणीतच भरावे। कोणत्याही धातूच्या बरणीत मीठ कधीही ठेवू नये। तसेच सायंकाळच्या वेळी कोणालाही मीठ देऊ नये। असे म्हणतात की आपल्या उत्पन्नाच्या 15% भाग भगवंतासाठी, धर्मासाठी आवश्यक द्यावा। आपण भरपूर दान धर्म करावा, यासाठी नाही की आपण 1 रुपयाचे दान केले तर आपल्याला त्या बदल्यात 100 रुपये मिळतील। दानधर्म आपल्या शास्त्रामध्ये फार महत्त्वाचा आहे। दान केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते। तसेच
अन्नदान केल्याने आपल्याला कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. आपल्याला शक्य होईल तसे अन्नधान्य, पैसे, कपडे, गरजेच्या वस्तू तसेच आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते जरूर दान करावे. आपण कितीही गरीब असला, आपले उत्पन्न कितीही कमी असेल तरीही कमीत कमी अमावस्येच्या पौर्णिमेच्या दिवशी तरी जरूर दान करावे. परिस्थिती खूप वेगाने बदललेली तुम्हाला जाणवेल. आपल्या घरातील मुली जेव्हा माहेरी येतील तेव्हा त्यांचा आदर सत्कार करा, त्यांचा मान सन्मान ठेवा. असे म्हणतात की मुलीचा आणि नंदाचा आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा आदर सत्कार करणे होय. त्यांना कधीही रिकाम्या हाती पाठवू नका. काही ना काहीतरी नक्की द्यावे. साडी, शृंगाराचे सामान, पैसे, तुम्हाला जे काही शक्य होईल, तुम्हाला योग्य वाटेल ते त्यांना जरूर द्या. इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना, नंदांना दिल्याने त्याचे पुण्य अधिक पटीने मिळते. त्यांचे शुभाशीर्वाद आपल्याला नेहमी प्राप्त होतात. मुली नेहमी हसत खेळत आपल्या घरून गेल्या पाहिजे. ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात त्या घरात कधीही बरकत होत नाही. म्हणून मुलींचा आणि नंदांचा नेहमी सन्मान करा. त्यांना जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करा. त्यांना नेहमी आनंदी ठेवा. पुढील उपाय म्हणजे आपण दररोज भगवंताची पूजा करतो. भगवंताची पूजा करताना आपल्याला पूजेतील साहित्यांची आवश्यकता असते. म्हणजेच जसे की ताम्हण असेल, दिवा असेल. मग आपण देवपूजा झाली की ती भांडी आपण स्वच्छ करतो आणि पालथी झाकतो. परंतु हे खूप चुकीचे आहे. देवपूजेची भांडी कधीही पालथीत ठेवू नये. ती नेहमी सरळ ठेवावी. तसेच देवघरामध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवावे. हा तांब्याचा कलश ईशान्य दिशेला ठेवावा. तसेच त्या तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून त्यामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ ठेवावा आणि दररोज देवपूजेनंतर कळशातील पाणी झाडांना विसर्जित करावे आणि त्या प्लेटमध्ये ठेवलेला साखर किंवा गूळ हा प्रसाद म्हणून खावा आणि त्यात दुसरे पाणी झाकून ठेवून त्यावर पुन्हा साखर किंवा गूळ ठेवावा. यामुळे घरामध्ये समृद्धी येते. पुढील उपाय म्हणजे घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही मोजका स्वयंपाक करू नये. घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडी अगदी रिकामी होऊन देऊ नयेत. कधी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी, भात काहीतरी शिल्लक हवा. दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना दिले तरीही चालेल. परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामी होऊन देऊ नयेत. कारण स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे आणि जेवणाची भांडी रिकामी होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे असे होऊन देऊ नका. आपली पूजा झाली की आपण लगेच देवाची आरती करतो. हे खूप शुभ आहे. आरती करताना 2 कापुराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटी वाजवत वाजवत संपूर्ण घरातील खोलीत कापूर फिरवावा. कापुराच्या सुगंधाने आणि घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तेथे देवी लक्ष्मी आगमन करते. देवी लक्ष्मीचा अखंड वास राहतो. म्हणून देवपूजेनंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात
कापूर आरती व घंटी फिरवावी. पुढील उपाय म्हणजे आपल्या घरात दररोज जो स्वयंपाक बनतो तो स्वयंपाक जेवण करण्या अगोदर त्याचा देवाला नैवेद्य दाखवावा व नंतर जेवण करावे. यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. पुढील उपाय म्हणजे आपल्या दाराशी गाय आल्यास तिला पोळी व गूळ न देता हकलू नये. कारण गाय आपले दोष संकट हरण करण्यासाठी येते. कारण काय, हे लक्ष्मीचेच रूप आहे. गाईला गूळ पोळी अवश्य द्यावी. तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा. कर्तव्याची जाणीव ठेवावी. कोणी आपणास मदत केली आहे हे कधीही विसरू नये. कोणाशीही कपट कारस्थानाने वागू नये. सर्वांशी चांगले आणि प्रेमाने वागावे. पैसे मोजताना कधीही थुंकी लावून पैसे मोजू नये. याने लक्ष्मीचा अपमान होऊन ती रुसते. पोथीची पाने, ग्रंथाची पाने बोटाला थुंकी लावून उलटू नयेत. ते अशुभ असते. हातात रोख रक्कम पडली की ती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. संध्याकाळनंतर विशेषतः दिवे लागल्यानंतर कोणालाही पैसे देऊ नये. मोठी खरेदी सूर्यास्ता अगोदर करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास, पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. राहूच्या होद्यात पैसे देणे घेणे हा व्यवहार करू नये. उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे. या दिशेला सजावटीचा फवारा किंवा फिश टँक ठेवल्याने घरात सतत पैसा येत राहतो व तो सत्कर्मी लागतो. कपाट किंवा तिजोरीवर कोळ्याचे जाळे, कचरा, भंगार माल ठेवू नये. दिवाळीमध्ये जसे लक्ष्मी पूजन करता तसेच दर अमावस्येला करावे. व्यवसायाची घसलेली गाडी रुळावर येते. लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे व दर गुरुवारी तुळशीला थोडेसे कच्चे दूध अर्पण करावे. यामुळे घरात लक्ष्मीचे कायम स्वरूपी वास्तव्य राहते. गल्ल्यात एखादी तरी कवडी नक्की असावी. गल्ल्यामध्ये पैशाचा ओघ सुरू राहतो. तिजोरीत, गल्ल्यात किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा जप अवश्य करावा. जो मळकटलेले कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाहीत, कठोर बोलतो, जास्त जेवतो, सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपतो, त्याला लक्ष्मी नेहमी सोडून जाते. मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर कुंकू आणि लक्ष्मीचे पावले काढावीत. सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी घरात अतिथी रूपात प्रवेश करेल आणि परत जाण्याची कधीही नाव घेणार नाही. जे लोक ओल्या पायांनी झोपतात, पाय न धुता झोपतात, नंग अवस्थेत झोपतात, त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे नक्की ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. कारण पैसा पैशाकडे जातो हा लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे. जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते, देवपूजा करून काम धंद्यास सुरुवात करते, त्या व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा सदैव राहते. तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडेल असा असावा. तिजोरीच्या वर जड सामान ठेवू नये. तिजोरी खाली देखील ठेवू नये. तिजोरीत श्री यंत्र आवर्जून ठेवावे. लक्ष्मी प्राप्तीसाठी फलदायी असते.
पैशासंबंधीच्या कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेश मंदिरात जाऊन गणपतीला लाल फुले वाहावीत आणि एखाद्या अपंग किंवा भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे, म्हणजे यश मिळते. लक्ष्मी प्राप्तीसाठी दररोज मुठभर भाजलेले चणे कबुतरांना खायला घाला. त्वरित अनुभव येईल. या साध्या उपायाने सुद्धा आर्थिक प्राप्ती वाढेल. जेवल्यानंतर खरकट्या हाताने पैशाला किंवा देवी देवतांच्या फोटोला स्पर्श करू नका. यामुळे घरामध्ये बरकत राहत नाही. कितीही पैसे कमवले तरी ते पैसे घरामध्ये टिकत नाही. घरामध्ये अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे, कारण वाया जाणारे अन्न शाप देते. परिणामी घरात हळूहळू दारिद्र्य आणि आजारपण येते आणि अशा घरात लक्ष्मी फार काळ टिकत नाही. अतिथी देवो भव असं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हटलं गेले आहे. त्यामुळे घरी आलेल्या अतिथींचे स्वागत मनमोकळेपणाने करावे. अतिथीला पाहून तोंड वेडेवाकडे करू नये. ज्या घरात अतिथींचा अपमान होतो त्या घरात कुठलीही देवता वास्तव्य करण्यापासून राहत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन करा. तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.